नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. शोरूम मध्ये ग्राहकाला मारहाण, न्यायासाठी धाव, जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप, कारवाईची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका वाहन शोरूम मध्ये ग्राहकाला सामूहिक मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वप्नील रोहिदास सातपुते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या सासऱ्यांची गाडी शोरूममध्ये घेऊन गेले असता सेवा मिळण्यास उशीर होत असल्याबाबत त्यांच्या सासऱ्यांनी व्यवस्थापकांकडे विचारणा केली. यावेळी व्यवस्थापक आणि ग्राहक यांच्यात वाद निर्माण झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यानंतर व्यवस्थापकांनी गळा पकडून मोबाईल हिसकावून फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यानंतर शोरूममधील अनेक कर्मचाऱ्यांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत डोक्याला दुखापत झाल्याचा दावा करत स्वप्नील सातपुते यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान शोरूम व्यवस्थापनाकडून या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसेच या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी अपेक्षित आहे. या घटनेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काल आमच्या सासऱ्यांची बजाज चेतकची गाडी नीट करण्यासाठी आम्ही शोरूममध्ये गेला असता गाडीची सर्व्हिसिंग लवकर होत नाही या संदर्भात विचारणा करण्यासाठी माझे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत यांनी मॅनेजर साहेबांशी विचारणा केली असता त्यांनी आरेरावीची भाषा करून शिवीगाळ करायला सुरुवात केली, दमदाटी करायला सुरुवात केली. याचा व्हिडिओ मी स्वप्नील सातपुते यांनी काढायला सुरुवात केली असता मॅनेजर पलट माझ्या अंगावर धावून आले. मला ग्रिलवर जोरात लोटून दिलं, माझा गळा दाबून धरला. मी श्वास घेता येत नसल्यामुळे श्वास घेण्यासाठी धडपड करत होतो. त्यावेळेस ती झटापट पाहून कंपनीमधील 20 ते 25 कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले व माझा जीव घेण्याचा प्रयत्न या बजाज शोरूम मालपानी चेतकवाल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर बजाज चेतक शोरूम मध्ये गाडी सर्व्हिसिंगला जावे की नाही हा मोठा प्रश्न मला पडला आहे. माझा प्राण घेण्याचा कट या शोरूमवाल्यांनी केला होता. मी कसा बसा देवाची कृपा म्हणून वाचलो. या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. नमस्कार, माझं नाव तेजस्विनी स्वप्नील सातपुते. काल माझे मिस्टर आणि माझे वडील दोघं जण गाडी सर्व्हिसिंगला टाकायला बजाज चेतक शोरूम मध्ये गेले असताना हा सगळा प्रकार घडला. यामध्ये आम्ही गाडी 19 फेब्रुवारी 2025 ला घेतली. 19 फेब्रुवारी 2026 ला तिची सर्व्हिसिंग संपली, इन्शुरन्स संपला. पण यामध्ये गेले 5 वेळा आम्ही गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस गाडी घेतली, गाडीला हार घातल्या दिवसापासून त्यांना सांगतोय की गाडीचा आवाज होतोय, गाडी चालत नाहीये. पण त्यांनी 15 दिवसात गाडी रुळल, व्यवस्थित होईल असं सांगून आम्हाला गाडी देऊन टाकली. त्यानंतर आम्ही 15 दिवसांनी त्यांच्याकडे पुन्हा जाऊन कंप्लेंट केली. त्यावेळेस पण त्यांना सांगितलं. हे असं वारंवार झालं. जून महिन्यामध्ये माझे वडील वारीला निघून गेले, त्यावेळेस गाडी बंद पडली. वारीवरून आल्यानंतर त्या गाडीचं चार्जर खराब आहे यासाठी आम्ही त्यांना कंप्लेंट करायला गेलो की आमच्या गाडीचं चार्जर खराब आहे, गाडी चार्जिंग होत नाहीये, काय करायला पाहिजे, आम्हाला चार्जर बदलून द्या. तर चार्जर घेऊन गेल्यानंतर ते बोलले गाडी इथं घेऊन यायला लागेल. म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की बाबा मला गाडी जामगाववरून इथं आणायची, मला 3-4 हजार रुपये त्याला खर्च जाणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा. हे सांगितल्यानंतर त्यांनी कंपनीचा नंबर लिहून दिला का तुम्ही कंपनीला कॉल करा, ते लोक गाडी टोईंग करून आणतील. पण त्यांनी कुठल्याही पद्धतीचं याच्यावर ऍक्शन घेतली नाही. आपण त्यांना ऑनलाईन कंप्लेंट केली, गाडी टो करण्यात आली नाही. त्यानंतर 2 महिने गाडी जागेवर उभी राहिली या सगळ्या प्रोसेसमध्ये. त्यानंतर 2 महिन्यांनी गाडी इकडे आम्ही घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर त्यांनी 15 दिवस गाडी लावून घेतली. आम्हाला कुठल्याही पद्धतीचा फॉलोबॅक दिला नाही.
आणि प्रत्येक वेळेस आम्ही सर्व्हिसिंगला आलोय, आम्हाला रिसीट द्या, काहीतरी पुरावा द्या का आम्ही तुमच्याकडे गाडी घेऊन आलोय. त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आम्हाला पुरावा दिला नाही. पण ह्या वेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे पुरावा मागितला, रिसीट मागितला, तर त्यांनी ह्या प्रकारचं कृत्य करून माझ्या मिस्टरांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, बाकीच्या तिथल्या लोकांनी, तो सचिन पलोड आहे त्यांनी, या सगळ्या लोकांनी बेदम मारलं. ही एकदम निषेध करणारी गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, हीच आमची इच्छा आहे. थँक्यू. काही अज्ञात लोकांचे मला प्रेशराईज करण्यासाठी खूप सारे फोन मेसेजेस आले की तुमची केस पडल्यानंतर 2 तासामध्ये तुझ्या नवऱ्यावर दरोड्याची केस टाकणार, तुझ्या वडिलांना नवऱ्याला आत टाकलं जाणार, तुम्ही माघार घ्या, सेटलमेंट करा, आपण एकत्र बसून या विषयाची मिटवामिटवी करूयात. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींनी इतका मानसिक त्रास झाला की काल सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा माझा बीपी डाऊन झाला. या सगळ्या गोष्टींनी मी सुद्धा ऍडमिट झाले माझ्या मिस्टरांसोबत. मला टेन्शन आलं. मी PI समोर सुद्धा रडले, अमोल भाऊन समोर सुद्धा रडले या गोष्टींमध्ये की जर आम्हाला त्रास होऊन पण आम्हाला नंतर असं टॉर्चर होणार असेल तर याच्यावरती काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. यांच्या मागच्या मोठ्या लोकांनी यांना सपोर्ट न करता यांना शिक्षा द्यावी, हीच आमची इच्छा आहे. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.